तर आपल्यासोबत आज आहेत रायगड रॉयल संघाचे कर्णधार किरण नावगिरे. मॅम, पत्रकार काही प्रश्न विचारतील आजच्या सामन्यानंतर. आत्ता जी टुर्नामेंट चालू होती WMPL, त्याच्यामध्ये ज्या तरुण मुली होत्या त्यांना ह्या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळायला मिळालं, एवढं एक्सपोजर मिळालं, एवढ्या मोठ्या क्राऊडच्या अगेन्स्ट त्यांना परफॉर्म करायला मिळालं. तर ॲज अ कॅप्टन तुमचं त्यांच्या टीमला धरून कसं एक्सपिरियन्स होता आणि त्या मुलींना हे कसं प्लॅटफॉर्म उपयोगी पडेल? ॲक्च्युली हा प्लॅटफॉर्म खरंच महाराष्ट्राच्या मुलींसाठी खूप मोठा आहे आणि फ्युचरमध्ये BCCI पण असंच अरेंज करणार आहे की नाईट मॅचेसही होणार आहेत. सो यंगस्टर्सला ज्या आहेत, ज्या नवीन मुली येत आहेत, त्यांना हा एक्सपिरियन्स खूप कामी येणार आहे डोमेस्टिक सीझनसाठी किंवा WPL होणार आहे होते त्यासाठी. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे त्या मुलींसाठी खूप शिकण्यासारखं आहे, कारण लाईट्समध्ये खेळणं, क्राऊडसमोर खेळणं, एवढे कॅमेरे आहेत, सगळे बघतात, लाईव्ह बघतात. सो ते त्यांना म्हणजे ह्याच एजला जर त्यांना हे एक्सपिरियन्स होते तर म्हणजे मी डोमेस्टिकमध्ये पण ते अजून चांगलं करू शकतात फ्युचरमध्ये. आजच्या मॅचमध्ये तुमचा फिल्डिंग परफॉर्मन्स खूप चांगला होता तुमच्या टीमचा. आधीच्या मॅचमध्ये चांगले कॅचेस, एक्स्पेशली यशोदाने घेतलेला कॅच होता किंवा आजच्या मॅचमध्ये श्रावणीने किंवा प्रज्ञाने घेतलेला जो कॅच होता, ते खूप चांगले कॅचेस झाले. काइंड ऑफ कॅच ऑफ द टुर्नामेंट पण ठरू शकतील, इतके चांगले कॅचेस होते. तुम्ही फिल्डिंगवर काही वेगळे एफर्ट्स घेतलेत का किंवा काही तशी तयारी केली होती का? नाही, ॲक्च्युली प्रॅक्टिस म्हणजे जेव्हापासून ऑप्शन झाल्यापासूनच आम्ही फिल्डिंगवरती थोडं जास्त वर्क करतो, कारण T20 हा गेम फिल्डिंगनीही आणू शकतो वापस. तर जसं काय नाही, कारण ते रेग्युलरली बाउंड्रीवरती फिल्डिंग करतात. प्रज्ञा स्लिपमध्ये चांगली फिल्डर आहे, तर ते फिल्डर जिथं जिथं फिल्डिंग करतात तिथे तिथे त्यांचा आम्ही यूज केला आणि तिथून रिझल्ट चांगले आले. सो तेवढंच आहे की जिथं ते चांगलं करतात तिथे त्यांना आम्ही बॅक करतोय आणि त्याच पोझिशनवरती आम्ही त्यांना फिल्डिंगलाही पाठवतोय. शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये गेम कुठेही जाऊ शकला असता. म्हणजे आता पुणे एक स्टेप फॉरवर्ड होऊन जिंकली आज, पण तो गेम तुमच्याकडे पण आला. तुमचं काय चाललं होतं, कसं गेमला कंट्रोल करायचं, कसं तुम्ही काय स्ट्रॅटेजीज प्लॅन करत होता? स्ट्रॅटर्जी असं जास्त काही नव्हते. अनुजाचा रनआउट हा क्रुशियल होता त्यावेळेस. अनुजाचा रनआउट झाल्यानंतर आम्ही परत गेममध्ये आलो होतो, कारण त्या दोघांची पार्टनरशिप खूप चांगली चालली होती आणि कुठेतरी आमचे पेसर्स खूप चांगलं टाकत होते आणि श्वेता आणि जसं डाळे खेळत होते तर त्यांना थोडंसं मिडियम पेसरला खेळायला मुश्किल जात होतं, कारण विकेटवरून एवढा चांगला बाउन्स भेटत नव्हता, खालच्या खाली स्किड होत होता. सो प्लॅन असं एकच होता की जेवढा डीपली घेऊन जाता येईल तेवढा डीपली घेऊन जायचा, म्हणजे शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला तर गेम कुठेही चेंज होऊ शकतो. मग तिथं पॅनिक न होता फक्त गेम कसा अजून डीपली घेऊन जाऊ शकतो आणि डॉट बॉल कशी करू शकतो, हा एक प्लॅन होता फक्त. किरण, तू MCA आणि MCAचे अध्यक्ष रोहित दादांबद्दल बोलले. आम्हाला काही गोष्टी आठवत आहेत की दादा आणि दादांच्या घरच्यांची किंवा सुनंदाताईंची काही कनेक्शन आहे तुझं, ती स्टोरी पूर्ण सांगू शकते तू? नेमकं काय प्रसंग आहे? सांगू शकते. ज्यावेळेस मी 12वी झाले त्यावेळेस मी नॅशनल मेडलिस्ट होते. त्यावेळेस रोहितदादांच्या आईंनी मला दत्तक मुलगी म्हणून घेतलं होतं आणि कर्मवीर अशी एक संस्था होती, तिथं मला त्यांनी ॲडमिशन दिलं होतं कॉलेजमध्ये आणि त्यांनी माझा सगळा खर्च, म्हणजे माझ्या कॉलेजचा खर्च, इव्हन मी स्पोर्ट्सला जर बाहेर ट्रॅव्हल करते तर त्याचाही सगळा खर्च, तर ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं होतं आणि त्यांचा खूप सपोर्ट होता मला कॉलेज लाईफमध्ये. इव्हन की आत्ता पण सपोर्ट आहे. कुठेही मी टूरला बाहेर जात असेल तर वहिनी साहेब मला हमेशा कॉल करतात आणि विचारतात की सगळं व्यवस्थित आहे का, काय आहे का. सो त्यांचा एक आहे खूप चांगला बॅकअप सपोर्ट आहे मला आणि ते चांगले टचमध्ये आहेत आणि ते सारखे मला विचारत असतात की तुला काय पाहिजे असेल तर आमच्याशी बिंदास येऊन बोल किंवा तू आम्हाला सांगू शकतेस. सो त्यांचा कॉलेजपासूनच सपोर्ट चांगला राहिलेला आहे आणि ते फ्युचरमध्येही चांगला सपोर्ट करतील. आणि त्यांचा सपोर्ट आणि आता दादांचा किंवा ह्या जो इनिशिएटिव्ह आहे त्याबद्दल काय सांगशील WMPL त्याला जोडूनच? ॲक्च्युली दादांनी हा खूप चांगला विचार केला आहे मुलींसाठी, कारण हा विचार खूप लोक नाही करत मुलींसाठी. त्यांचं असं चालू असतं की म्हणजे मुलींना कसं, म्हणजे म्हणजे मुलींकडे एवढं ते लक्ष नाही देत लोक, बट दादांनी खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मुलींनाही मुलांसारखंच एक लीग चालू केली आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये चांगलं टॅलेंट इंडियालाही भेटू शकतं आणि महाराष्ट्रालाही भेटू शकतं, जे डोमेस्टिक सीझनसाठी आहे. तर भेदभाव न करता दादांनी दोघांसाठी ही लीग चालू केल्यामुळे बेनिफिट्स हे महाराष्ट्राला पण होणार आहेत आणि इंडियाला पण होणार आहेत. थँक्यू किरण. 2 सामने उरले, आपण बघू की तुमचा फिनिश चांगला व्हावा, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच.